जय भीम मित्रांनो, माझा आवाज येत असेल तर कमेंट करा. माझ्या लेक्चरला आपण सुरू करूया. मला वाटतंय की तुम्ही मला ऐकू शकता. एक कमेंट बॉक्समध्ये मला थंब द्या. मला सांगा की तुम्ही मला ऐकू शकत आहे. ओके, सो आय थिंक आय शुड प्रोसीड फर्दर. ओके, मित्रांनो, मला वाटतं तुम्ही मला पाहू पण शकत आहे आणि ऐकू पण शकत आहे. तरी सगळ्यांना मानाचा जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर पंकज गजभिये नागपूरवरून तुमच्याशी संवाद साधतोय. ही माझी दुसरी वेळ आहे. याच्या पहिले मी ॲज अ गायक तुमच्यासमोर आलो होतो आणि आता मी एक महत्त्वाचा विषय जे माझ्या प्रोफेशनशी निगडीत आहे ते मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, मी प्राध्यापक आहे डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरला. माझं मूळ गाव हे अमरावती शहर आहे. सर्वप्रथम मी बहुजन संघटकचे म्होरके श्री राहुलजी खांडेकर आणि सर्वजितजी बनसोडे तसेच हर्ष तूल, सौरभ या सगळ्या बहुजन संघटक लोकांचे कार्यकर्ते आणि या टीमचे सदस्य या सगळ्यांना मी धन्यवाद करतो की त्यांनी पुनश्च एकदा मला इथे तुमच्याशी संवाद साधण्याचा त्यांनी मला वेळ दिला आहे आणि ते मी करतोय. आजच मी पोस्ट बघितली की बहुजन संघटक ही 55,000 फॉलोअर्सची एक फेसबुक पेज झालेला आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे, जितकेही लोक आज बहुजन संघटकमध्ये काम करताय, या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुमचा पेज हा पुढे सरकत राहो, पुढे जात राहो आणि लाखोच्या संख्येने फॉलोवर आपल्या पेजला भेटतील अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या विषयाकडे मी जात आहे. काही ऐकू असण्यास काही प्रॉब्लेम नसेल तर आपण पुढे जाऊया. मित्रांनो, माझा विषय आहे बहुजन पालक आणि विद्यार्थी, अपेक्षा, समस्या आणि वस्तुस्थिती. मित्रांनो, अध्यापन करत असताना मागील 13-14 वर्षापासून कॉलेजमध्ये शिकवत असताना, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत असताना बहुतांश वेळा जे कम्युनिकेशन माझं विद्यार्थ्यांसोबत होतं, त्यांच्या पालकांसोबत होतं, तर बहुतांश वेळा असे समस्या मला खूप जवळून बघायला भेटल्या, त्या शिकायला भेटल्या आणि त्याचं समाधान कुठेतरी कशात आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करत राहिलेलो आहे आतापर्यंत. हा जो विषय मी घेतलेला आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या घडीला आपले विद्यार्थी आणि त्यांच्या पालक याच्यामध्ये जो दुरावा निर्माण होतोय किंवा एक आमचे आजचे विद्यार्थी जे निर्णयाची क्षमता त्यांची जी कमी होत आहे किंवा डिप्रेशन मोड एक खूप येत चाललेला आहे समाजामध्ये, त्याचं निवारण कुठेतरी आपण करू शकतो का याचा प्रयत्न मी आजच्या या विषयातून करायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपण जसे जाणकार आहात, बहुजन पालक यांचे आपण 2 प्रकार करू शकतो. एक सधन बहुजन पालक आहेत, एक गरीब पालक आहेत. तसेच आपण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा 4 श्रेणी, 4 ग्रुप्समध्ये त्यांना डिवाईड करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पहिला ग्रुप आपण घेऊया जो विद्यार्थी वर्ग आहे, ज्याला मी म्हणेल की 0 to 12 वर्षापर्यंतचा जो विद्यार्थी आहे, जो एकदम लहान मुलगा आहे, जो जगात येतोय आणि तेव्हापासून त्याची एक शिक्षणाची जी प्रक्रिया सुरू होते, हे त्या मुलाच्या जगात येण्यापासून पहिलेपासूनची ती प्रक्रिया असते, जी तिथून तो मुलगा शिक्षणाचा ध्यास घेऊन या जगात येतो.
दुसरा वर्ग मी करतो आहे ते मुलं ज्यांना आपण टीनेजर्स म्हणतो, ज्यांची वय जी संख्या आहे ती आहे 13 ते 18 वर्ष. ही खूप महत्त्वाची वय मर्यादा आहे, 13 ते 18 वर्ष, ज्याला आपण टीनेज क्लास म्हणतो. तिसरा वर्ग आहे 18 ते वरील विद्यार्थी, जे ग्रॅज्युएशनसाठी जातात, जे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा जातात. आणि चौथा वर्ग आहे मित्रांनो, जे विद्यार्थी जे शिक्षण संपल्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात, त्याला पण मी एक चौथा ग्रुप म्हणून मी डिक्लेअर करतो. आपण टप्प्याटप्प्याने या प्रत्येक ग्रुपच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचा प्रयत्न करूया. त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. त्या हिशोबाने आपण सुरू करूया. पहिला ग्रुप मी घेतोय, जो आहे एकदम लहान मुलं, ज्याला आपण म्हणतो की 1 ते 12 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत. आणि हे जे वय आहे ते मोस्ट निग्लेक्टेड वय आहे. म्हणजे आपण कधीच हा विद्यार्थ्यांचा या वयामध्ये कधी विचार करत नाही की या वयातील विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त लक्ष देण्याचं कार्य आम्हाला करायला पाहिजे ॲज अ पालक म्हणून. कारण हेच वय आहे जे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून. आज आम्ही जेव्हा पण विद्यार्थ्यांच्या गोष्टी करतो तेव्हा विद्यार्थी म्हणून आपण प्रत्येक वेळेस एक टीनेजर मुलाला पाहतो, ज्याचं वय साधारणतः 15-16, एक 10वीत आणि 12वीत असलेल्या विद्यार्थ्यांकडे आमचं लक्ष देण्याचा कल खूप जास्त असतो. पण मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की विद्यार्थी हा जेव्हा त्याला समजायला लागतं, जेव्हा तो या जगात येतो, जेव्हा त्याला समजायला लागतं, तो बोलायला लागतो, तेव्हापासूनच त्याचं जे शिकण्याची जी क्षमता आहे ती सुरू होऊन जाते. हे खूपच निग्लेक्टेड वय आहे, ज्याच्यामध्ये जनरली पॅरेंट्स जे आहेत ते खूप लक्षपूर्वक यांच्यावर काळजी घेताना आपण पाहत नाही आहे. इथे मुलांचा एक मूळ स्वभाव, मूळ गाभा इथे मुलांचा तयार होतो. आणि हे एक असं वय आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे ट्रेट्स किंवा क्वालिटीज आपण जे एका इंडिव्हिज्युअलमध्ये पाहतो, एका विद्यार्थ्यामध्ये पाहतो, त्याचं डेव्हलपमेंट या पर्टिक्युलर वयामध्ये होताना आपण नेहमी बघत असतो. आणि त्याच्यातही 1 ते 5 हे वयोगटातले जे विद्यार्थी आहेत, जे आमचे विद्यार्थी असतात, ते खूप महत्त्वाचे असतात. कारण इथून तुमचा बेसिक अंडरस्टँडिंगचा स्वभाव, बेसिक ग्रास्पिंगचा पॉवर, बेसिक शिक्षणाबद्दलची आवड ही या पहिल्या 5 वर्षात होत असते. हे आपण पुढच्या काळानंतर विसरतो आणि आपण नेहमी आपलं लक्ष जे असतं ते एक काय म्हणतात त्याला, टीनेज मुलांकडे जास्त लक्षपूर्वक आपण पाहत असतो. एक छोटीशी कहाणी आहे याच्यामध्ये बुद्धा सोबत झालेली, की बुद्धाचे जे डिसायपल होते, त्यांचे जे शिष्य होते, ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की असं का होतं की काही मुलं खूप लवकर शिकतात, काही मुलांना खूप उशिरा समजतं, काही मुलं खूप आनंदी असतात, काही मुलं खूप लहानपणापासूनच दुःखी असतात. असं का होतं की प्रत्येकजण जेव्हा ज्याचा जन्म बरोबर आहे, एकाच प्रकारे आम्ही सगळे जन्म घेतो, पण असं का होतं की आम्ही प्रत्येक वेळेस काही मुलं खूप समोर निघतात आणि काही मुलं का मागे राहतात? आणि त्याचं कसं निवारण करायला पाहिजे, आपण काय असं करायला पाहिजे, पालकांनी काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची जी जिद्द आहे ती निर्माण व्हायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात की 2च गोष्टी अशा आहेत की जे तुम्ही लहान मुलांना तुम्ही तत्परतेने शिकवायला पाहिजे. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे एक आहे हॉनेस्टी, प्रामाणिकपणा, आणि दुसरा आहे प्रश्न विचारण्याची त्यांची वृत्ती. हे तुम्ही नेहमी जागृत ठेवा. कारण लहान मुलगा जितका प्रश्न तुम्हाला विचारतो तितकेच त्याचे उत्तरं शोधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आज होते असं आहे की जेव्हा आपण लहान मुलांना अभ्यास करायला लावतो किंवा जेव्हा आपण लहान मुलांना काही शिकायला लावतो, त्यांना अभ्यास करायला लावतो, तेव्हा जनरली होतं असं आहे की लहान मुलं रेजिस्ट करतात, अभ्यास करायला पाहत नाही, किंवा ते जे प्रश्न विचारतात त्याला आपण कधी व्यस्त असल्यामुळे आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा एक हिरसमोड होतो आणि हळूहळू हे मुलं अभ्यासापासून थोडं लांब होत जातात. म्हणून बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकता, की प्रामाणिक माणसानी असणं हे लहान मुलांना कळवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचसोबत त्यांना नेहमी प्रश्न विचारण्याची मुभा देणं. आज कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रश्न त्यांचा आल्यावर त्यांना ते उत्तर त्यांना देणं आणि ते गरजेचं आहे. हे एक पालकांसाठी सुद्धा आणि एक शिक्षक म्हणून सगळ्यांची ही एक नैतिक जिम्मेदारी आहे की लहान मुलांचे प्रश्नांचे उत्तर नक्की दिले पाहिजे.
तसंच मी म्हणतो की जसं आपण एक स्वभाव मी सांगितलं तुम्हाला की आपण एक स्वभाव ज्याप्रमाणे आपण आपला होत असतो, स्वभाव डेव्हलप होतो, हा पहिल्या 5 ते 10 वर्षामध्येच आपला अ, खूप जास्त आपला स्वभाव हा ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, हा या पहिल्या 10 वर्षातच आपला डेव्हलप होतो. म्हणजे काही मुलं आपण विचार करतो की खूप शांत आहेत, काही मुलं पहिल्यापासूनच अभ्यासात खूप रमलेले असतात, काही मुलं बिलकुल अभ्यास करत नाही, काही मुलं खूप हट्टी असतात. या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार आपल्याला पहिल्या 10 वर्षातच मुलांच्या भेटतो आहे. आज आजची जी परिस्थिती आली आहे त्यामध्ये आज लहान मुलांना सुद्धा ऑनलाईन क्लासेसची गरज आली आहे. आज खूप लहान वयापासनं मुलं हे मोबाईल आणि लॅपटॉपचे आदी होऊन राहिलेले आहे. पण ती काळाची गरज आहे. कारण आज आपण हे म्हणू शकत नाही की या फेजमध्ये त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं पाहिजे की नाही याचा प्रश्नच नाही आहे. कारण आज त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची गरज होऊन राहिली आहे. त्याच्यामुळे आज त्यांचं खूपसं जीवन हे ऑनलाईन माध्यमातूनच त्यांचं शिक्षण आता पुढे होऊ शकते, असं एक हे आहे. त्याच्यामुळे हे लहान मुलांना सांभाळणं हे एक खूप काय म्हणतात काळजी घ्यायची गरज आहे आज आमच्या पालकवर्गांना. अ, तसंच फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो की लहान मुलांचं नेहमीच जसं मी म्हटलं की स्वभाव हा विद्यार्थ्याचा स्वभाव ॲटिट्यूड हा या पर्टिक्युलर 10 वर्षाच्या पिरियडमध्ये डेव्हलपमेंट होतं. आता 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला छोटे छोटे देतो ज्याच्यामध्ये आपण कसं स्वभाव किंवा शिकण्याची जिद्द म्हणू शकता किंवा शिकण्याची आवड निर्माण होईल असे काय पर्टिक्युलर एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक द्यायचा प्रयत्न करतोय की जसे फॉर एक्झाम्पल आपण नेहमी मुलांना त्यांच्या चुकांबद्दल दुसऱ्यांना दोष द्यायचा प्रयत्न किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याच्यात मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देईल की कधी जर विद्यार्थ्याला किंवा छोट्या मुलाला पायाला जर काही भिंत वगैरे लागली तर आपण नेहमी म्हणतो की भिंतीची चुकी आहे, भिंतीमुळे त्याला लागलेलं आहे. आणि आपण नेहमी त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो की तू चुकलेला नाही. मला असं वाटतं की तिथे आपण म्हणायला पाहिजे की तुझं चुकलं आहे, भिंत आपल्या जागेवरच होती, तू त्याला सॉरी म्हणायला पाहिजे. म्हणजे त्याला हे जाण लहानपणापासून व्हायला पाहिजे की तो जर चुकला तर त्याला त्याची शिक्षा होणार आहे. म्हणून त्याला जीवनामध्ये सिरियस होणं हे लहानपणापासूनचीच गरज त्याला लक्षात येणार आहे आणि तो त्या दिशेने वाटचाल करणार आहे. आता मी सेकंड ग्रुपचा विचार करतोय. मित्रांनो, तुमचे प्रश्न येऊ द्या कारण आपण आज इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. कारण यांचे प्रश्न उत्तरं देण्यात मला जास्त इंटरेस्ट येणार आहे. म्हणून तुमचे काहीही प्रश्न असतील याबद्दल तुम्ही मला विचारू शकता. दुसरा जो एज ग्रुप आहे मित्रांनो तो आहे 13 ते 18, ज्याला आपण म्हणतो टीनेज ग्रुप. आणि हा ग्रुप खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त जे स्वभावातले बदल आहेत ते या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये होतात. जसे फॉर एक्झाम्पल हार्मोनल चेंजेस आहेत. घरच्यांपेक्षा आपण मित्रांसोबत वेळ जास्त घालवतो या पर्टिक्युलर वयामध्ये. या वयामध्ये आपण रेजिस्टन्स करायला शिकतो. 12 वर्षाचा मुलगा तुमचं नेहमी ऐकेल. तुम्ही जेव्हा जेव्हा त्याला म्हणाल की तू पुस्तक घेऊन बस, तू अभ्यास कर, तो तुम्हाला रेजिस्ट करणार नाही. पण जसं जसं आपलं एक वय वाढतं आणि टीनेज ग्रुपमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा असं लक्षात येतं की इथे रेजिस्टन्स वाढतो. इथे मुलं स्वतःचा विचार करू लागतात, घरापेक्षा बाहेर त्यांना आवडायला लागतं, मित्र त्यांना खूप जवळचे वाटायला लागतात. तर हे वय खूप इम्पॉर्टंट आहे कारण या वयामध्ये सुद्धा जे आपल्या जीवनाचा पुढचा पाडा आहे तो आपण याच वयामध्ये डिसाईड करतो. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आणि तसंच मोस्ट डेंजरस वय म्हणून आज या सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे की 13 ते 18 हे सगळ्यात डेंजरस असं एक एज ग्रुप आहे जिथे मुलांमध्ये भरपूरसे चेंजेस येतात जे पालकांसाठी फेवरमध्ये असतील किंवा नसू शकतात. एक सायंटिफिक सर्वेच्या हिशोबाने हे पण सांगितलेलं आहे की सगळ्यात आनंदी असणारं जे वयोगट आहे किंवा वर्ष आहे ते आहे 8 ते 9 वर्ष. म्हणजे 8 आणि 9 वर्षाचा मुलगा हा पूर्ण जीवनाच्या स्पॅनमध्ये सगळ्यात आनंदी असतो, असं हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. कारण जसा तो 10च्या वरती जातो अपेक्षा वाढणं सुरू होतात पालकांच्या. त्याला मार्क्स, त्याच्या ग्रेड्स, त्याचे पर्सेंटेज, त्याचं परफॉर्मन्स हे सगळे प्रेशर आपण त्याला देणं सुरू करतो जसा तो 10, 11, 12च्या वरती जाणं सुरू करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे कारण आपण एक विद्यार्थी, संपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि संपूर्ण विद्यार्थ्याबद्दल प्रत्येक त्याच्या वयोगटातली काही ना काही जी मागणी आहे ती परिपूर्ण करण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय. तसंच मी सांगितलं की या पर्टिक्युलर वयोगटामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला इम्प्रूव्हमेंट प्रेशर असते. याच वयोगटामध्ये आजच्या तारखेला सगळ्यात जास्त मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सची जी मागणी आहे ती सगळ्यात जास्त याच पर्टिक्युलर वयोगटात होते. हेच असं वय आहे जिथे आज मुलांकडे प्रत्येकाकडे एक मोबाईल असते. म्हणून मोबाईलमध्ये खूप जास्त रमणं, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये खूप जास्त राहणं, गेमिंग करणं, गेम्समध्ये खूप जास्त आपलं वेळ इथे वाया घालणं, हे या पर्टिक्युलर एज ग्रुपचं खूप खासियत आहे. आपल्यालाही खूप चांगलं वाटतं कारण बहुतांश आपले जे बहुजन पालक आहेत ते खूप शिकलेले नाही आहेत किंवा शिकलेले जरी असतील पण त्यांना तितक्या हुशारीने मोबाईल आणि लॅपटॉप हाताळता येत नाही जितका आज एक 13-14चा मुलगा हाताळतो. आणि त्याच्यामुळे आपल्यालाही त्याचं खूप एक अप्रूफ वाटायला लागतं की माझा मुलगा खूप हुशार आहे आणि तो इतक्या लवकर मोबाईल आणि लॅपटॉपला इतके चांगले चांगले तो काही वेगळे वेगळे सगळे वस्तू तिथे करून दाखवतो. पण मित्रांनो, मला असं म्हणायची गरज आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि लॅपटॉप, मोबाईल आणि लॅपटॉप, स्मार्टफोन असो, लॅपटॉप असो किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असो, याचं सगळ्यांचं एक पर्टिक्युलर वय आहे. मला अजूनही वाटत नाही की कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये 8वी 9वी 10वीपर्यंत कुठेही इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल टेक्नॉलॉजीचा विषय अजून घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईल लागतं हे गरजेचं नाही आहे. म्हणून आपल्याला मुलांकडे हे लक्ष ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे की या पर्टिक्युलर वयोगटामध्ये मुलं इलेक्ट्रॉनिकमध्ये काय करतायत, मोबाईलमध्ये किती वेळ घालवत आहेत, लॅपटॉपमध्ये किती वेळ घालवत आहेत. आणि जर आपण खूप त्यांना कधी पहिल्या याच्यातच त्यांना हटकलं नाही, त्यांना कधीच याची जाणीव करून दिली नाही की हे तुमचं चुकतंय, तर पुढे त्यांचा ती एक वेगळंच काय म्हणतात त्याला नशा ही त्यांना होते. आणि आपण आजकाल खूप पेपरमध्ये बघतोय की अशा खूप डिप्रेशनमुळे मुलं खूप म्हणजे स्वतःचं नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही आहे. कारण आज ते व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये खूप रमलेले आहेत. त्यांना घरच्यांपेक्षा व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये खूप जास्त आवडायला लागलेलं आहे. एक आणखीन इथे मी सांगायचा प्रयत्न करतो जिथे आपले पालक चुकत आहेत, ते म्हणजे आज मित्रांनो आपण म्हणतो की कॉम्पिटिटिव्हचं जग आहे. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आजच्या तारखेला. सगळेजण आज कॉम्पिटिशनच्या मागे लागले. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा हा IITत शिकला पाहिजे, हा एम्समध्ये MBBS झाला पाहिजे. आणि प्रत्येकाला आज ती ओढ आहे की माझा मुलगा खूप चांगला शिकला पाहिजे. आणि त्याच्यामुळे होत असं आहे की आपण काय आहोत, आपण किती शिकलो आहेत, आपल्याला किती ग्रेड्स होते, आपल्याला किती मार्क होते, आपण लहान असताना आपल्याला किती आपण योग्य होतो की नव्हतो, हे आपण सगळं बाजूला सारून मुलांच्या मागे धावणं सुरू करतो. आणि हे खूप विचित्र असं एक पर्टिक्युलर वस्तू होऊन जातं. आज जे पालक मुलांना 7वीपासून किंवा 8वीपासून IITचे क्लासेस लावतात किंवा नीटचे क्लासेस करवत आहे, मला वाटतं की हे त्यांच्या परीने खरंच अन्यायकारक आहे. कारण प्रत्येक वयोगटातला, प्रत्येक वयातला एक चार्म आहे, ते त्याला उपभोग होता त्याला जरुरी आहे. कारण जर पहिले 15 वर्ष आणि 13 वर्ष तो तेव्हापासूनच जर त्या टेन्शनच्या मागे लागला, तर मला असं वाटतं की तो लवकरच डिप्रेशनमध्ये सापडायची त्याची भीती आहे. आज क्लासेसमध्ये खूप सारे प्रोफेसर्स येतात, खूप सारे लोक तुम्हाला सांगतात की लवकरात लवकर IITचे क्लासेस लावा, लवकरात लवकर एम्सचे क्लासेस लावा, आमच्याकडे क्लासेस लावले तर हमखास आम्ही IITमध्ये ॲडमिशन मुलांची होते. हे अक्षरशः चुकीचं आहे. 1000 मुलांपैकी कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये 100च्या वरती मुलं IITत जात नाही. म्हणजे तुमचा जो पॉझिटिव्ह टक्का आहे प्रत्येक इन्स्टिट्यूटचा तो फक्त 10% आहे. आणि आता हे लोक 8वीपासून आणि 7वीपासून मुलांना IITची ट्युशन देणं सुरुवात करत आहे. तर मला असं वाटतं आपण स्वतःच मुलांना डिप्रेशनच्या गर्दीत आपण पाठवत आहे आणि हे आपण नाही करायला पाहिजे. कारण प्रत्येक वर्षाचा अभ्यास त्या हिशोबाने, त्या मेंदूची तितकी त्याची क्षमता आहे त्याच हिशोबाने त्याला भेटायला पाहिजे. जर आपण 10वीचा अभ्यास 5वीच्या विद्यार्थ्याला दिला तर तो डिप्रेशनमध्येच जाईल, तो अभ्यासात हुशार होऊ शकत नाही. म्हणून हे क्लासेसच्या नादी मी म्हणेल की लागायचं नाही आणि याच्याबद्दल कधीच विचार करायचा नाही. 10वीपासनं 8वी 9वीपासनं 10वीपासनं आपण हा कोर्स करू शकतो, पण 7वी 8वीपासनं हे कोर्स करणं खूप मला असं वाटतं की काही त्याचा फायदा होत नाही. आणि आज प्रत्येकाला असं जरी वाटत असलं की आपल्या मुलांनी खूप एक्सेल करावं, पण वस्तुस्थिती अशी आहे
की 10%च्या वरती कुठल्याही टॉप ऑफ द टॉप इन्स्टिट्यूटचे मुलंसुद्धा 10%च्या वरती या पर्टिक्युलर आय आय टी वगैरेला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की आपण मुलांचा आय क्यू टेस्ट न करता, आपण त्याबद्दल कधीच त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा न करता, त्यांची आवड निवड न विचारता, आपण आपल्या सुखांसाठी त्यांना ह्या क्लासेसमध्ये आपण त्यांना अक्षरशः धावायला लावतो. मित्रांनो, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आय आय टीला जाणाऱ्या मुलाचा आय क्यू भयंकर हाय असतो आणि तो राहावा लागतो. आणि असा मुलगा हा लहानपणापासून परफॉर्मर असतो. म्हणजे कुठलाही मुलगा जो आय आय टीला जातो तो एकदम 10वीत खूप कमी पर्सेंट घेऊन 12वीत मेरिट येतो असं कधीच होत नाही. आय आय टीला जाणारे मुलं किंवा डॉक्टर बनणारे मुलं हे एक लहानपणापासूनच एक जनरल आय क्यू घेऊन येतात. ते लहानपणापासूनच अभ्यासात तितके हुशार असतात आणि त्याच्यामुळेच त्याच एकट्या कारणामुळे ते आय आय टीला जातात. अमुक क्लासेस लावले तर अमुक ठिकाणी आपण शिकलो म्हणून आय आय टीला गेलो हे कधीच होत नाही. हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. आपला मुलगा अभ्यासात लहानपणापासून कसा आहे हे प्रत्येक पालकाला माहीत असतं. त्यांना ते जाणीव करून घेणं खूप गरजेचं असतं आणि त्या हिशोबाने मग तो काय कितपत मजल करू शकतो हे आपण जर ठरवलं आणि आपल्या जर लक्षात खूप लवकर आलं तर न त्याला डिप्रेशन होतं, तो त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तो चांगला परफॉर्म करू शकतो आणि आपले एकंदरीत आपले भरपूरसे पैसेही वाचू शकतात. कारण आज आपण जाणतो आहे की आय आय टी आणि नीटचे कोचिंग क्लासेसची फीजच 3.5-4 लाख रुपये आहे आणि बहुतांश बहुजन पालक हे अफोर्ड करू शकत नाही. आणि मग तुम्ही लोन घेता, मग तुम्ही काही वस्तू विकून तुम्ही मुलांना या क्लासेसला टाकता आणि अपेक्षा करता. समस्या हीच आहे की मुलगा सुरुवातीपासनं त्याचा आय क्यू लेवल तो नाही आहे की तो डायरेक्ट आय आय टीला जम्प करू शकेल. पण आपलं एक मनाचं समाधान असते, आपण सगळं विकून त्याला शिकवतो पण तो त्याच्यात जाऊ शकत नाही, तो तसे परफॉर्म करत नाही. मित्रांनो, अध्यापन करत असताना मागच्या 12-13 वर्षापासून असे खूपसे अनुभव आहेत, असे खूपसे एक्झाम्पल आहेत की खूप सारे मुलं आय आय टी कोचिंग क्लासेसमध्ये, आजकाल जवळपास सगळेच मुलं आय आय टी कोचिंग क्लासेसला जातात. पण मित्रांनो, 10% पण मी जास्त म्हणतोय, 100,000 पैकी फक्त 10च मुलं आय आय टीत जाऊ शकतात आणि त्याच्यातलेही 99% मुलं ते असतात जे कन्सिस्टंटली मेरिट असतात. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांचा जो ग्राफ आहे तो चांगलाच असतो अभ्यासात, त्याच्याचमुळे ते आय आय टीला जाऊ शकतात असं माझं मत आहे. मित्रांनो, हे मांडत असताना भरपूर माझं असं मत आहे की तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर एक माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण सहमत नसालही, आपले मतभेद असतीलही, तरी माझा असा काही आग्रह नाही की तुम्ही माझं ऐकायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य होतील हे जरुरी नाही आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी जे मी सांगत आहे तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत थोड्याशा कडव्या आहेत, थोड्याशा एक्सेप्ट करायला ॲज अ पालक आपल्याला खूप त्रास जातो. पण जर तुम्ही जे पासआउट झालेले मुलं आहेत, ज्यांनी जे क्लासेस करून गेलेले आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही वार्तालाप केला तर तुमच्या लक्षात येईल की मी जे मुद्दा मांडतोय तो एकदम सटीक आहे, एकदम खरा आहे. तर त्याच्यामुळे मुलांना 6वीपासून आय आय टीचे कोचिंग देणं हे खरंच मला नाही वाटत की योग्य आहे पालकांसाठी. एक असंच एक प्रकरण समोर आलं होतं की जिथे एक एक एका एका महिलेने एका एका महिलेने विचारलं एका सायकोलॉजिस्टला की माझा मुलगा आता 5वीत आहे आणि मला खूप भीती वाटत आहे की मी खूप लेट तर नाही झाली त्याला आय आय टीचे कोचिंग क्लासेस जॉईन करून द्यायला. कारण तो जर आतापासून 10व्या वर्गापासून जर तो आय आय टीची तयारी करेल तर बहुतांश असं होऊ शकते की तो खूप सक्सेसफुल राहील. सायकोलॉजिस्टनी जे उत्तर दिलं ते खूपच योग्य होतं. त्यांनी म्हटलं की तुम्ही लेट झाले, तुम्ही 5वीपर्यंत थांबले कसे, तो या जगात यायच्या पहिलेच तुम्ही आय आय टीची त्याची तरतूद करून ठेवायला पाहिजे होती. तर मित्रांनो, अशी एक ही गंमत आहे की आपण जनरल आय क्यू सोडून देतो मुलांचा, आपल्या मुलांबद्दल आपण खूप हाईप होतो, आपण स्वतः त्याला हाईप करतो आणि म्हणून डिप्रेशन, मग त्याचं ते नॉन परफॉर्मन्स, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग आपण त्यालाच ब्लेम देतो, विद्यार्थ्यावरच आपण ब्लेम करतो की आपण सगळे तुम्हाला सुविधा उपलब्ध करून तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला नाही. मित्रांनो, आय आय टी आणि एम्सलाच गेल्यावर डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात असं नाही आहे.
भरपूरशा साधारण कॉलेजचे, गव्हर्नमेंट कॉलेजचे, प्रायव्हेट कॉलेजचे भरपूरसे विद्यार्थी IITiansच्या सोबत आज अमेरिकेला काम करत आहे. त्याच्यामुळे हे मानणं पण चुकीचं आहे की फक्त IITians आणि MBBS करणारेच लोक आजच्या तारखेत खूप चांगले आहे. हाही एक गैरसमज आपल्याला दूर करायची खूप गरज आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की आता ही जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे त्यात पण खूप बदल झालेला आहे. जे माझ्यासारखे लोक आहेत जे 20-25 वर्षापूर्वी 12वीला होते त्यांना हे खूप लक्षात येईल की आता एज्युकेशन सिस्टीम आमची भारताची कशी चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल जे पालक आज आहेत, ज्यांचे मुलं आज 9वी 10वी किंवा 12वीला आहेत, त्यांच्यासाठी मी सांगू शकतो की जेव्हा आम्ही 12वीला होतो तेव्हा ओव्हरऑल 12वीचा जो पासिंग पर्सेंटेज होता तो फक्त 33% किंवा 34-35% राहायचा. म्हणजे फक्त 35 टक्के फक्त 35% फक्त 35% रिझल्ट यायचा. आणि त्यावेळेस मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेव्हा खूप एक डिसिजन होऊन जायचं की जे लोक पास झाले तेच ग्रॅज्युएशनला जायचे, जे 12वीला नापास झाले ते सहसा ITIला जायचे आणि ITI करूनसुद्धा ते 2 वर्षात नोकरीला लागायचे. आणि आजच्या तारखेत नोकरी हे खूप महत्त्वाचं साधन आहे, कारण नोकरी लवकर लागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुम्हाला किती चांगलं कॉलेज भेटतं. तर तेव्हाच हे एक बायफर्फिकेशन होऊन जायचं की जे मुलं 10वीत पास झाले, 12वीत पास झाले, कारण टक्का पर्सेंटेज फक्त 35% राहायचा आणि 35% मुलंच पास व्हायचे म्हणून बाकीचे पहिलेच बाहेर निघून जायचे आणि ते लोक आपल्या हिशोबाने, आपल्या IQच्या हिशोबाने ते कोर्सला ॲडमिशन घ्यायचे. आज एज्युकेशन सिस्टीम ही खूप हार्ड व्हायला पाहिजे. म्हणजे देशांमध्ये लोकसंख्येच्या हिशोबाने एक कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे जिथे जे टॉप कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्सेस, याच्यामध्ये भरपूर कमी लोक तिथे जायला पाहिजे आणि बाकी त्या हिशोबाने रिलेटिव्हली सगळे कोर्सेस हळूहळू फिलअप व्हायला पाहिजे. म्हणजे आपण BScला आहे, BSc नंतर आपण BEला समजतो, BEच्या वरती आपण MBBSला समजतो. तर मला असं वाटतं की त्या पर्टिक्युलर धोरणात्मक याने पहिले खूप छान होतं की 35-40% रिझल्ट लागायचा. याचा अर्थ असा आहे का की पहिलेचे मुलं अभ्यास नाही करायचे? नाही, एज्युकेशन सिस्टीम तशी होती. आज एज्युकेशन सिस्टीम गव्हर्नमेंटने कशी खराब केली. आज तुमचा जो पॉझिटिव्ह पास होण्याचा जो टक्का आहे तो आहे 90%. म्हणजे आज 10वी 12वी जो सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे तिथे पास करणं एकदम सोपी होऊन गेलं आजच्या तारखेला. आज तुम्ही मॅथ्ससारख्या, गणितासारख्या विषयामध्ये आज प्रॅक्टिकल लावता. म्हणजे आज नापास कोणाला करायचं नाही, प्रत्येकाला समोर जाऊ द्यायचं. समोर गेल्यावर प्रत्येकाला मग इतके सारे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस झाले आहेत की जिथे प्रत्येकाला तुम्हाला ॲडमिशन भेटते. आज गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते. आज आपण कुठल्याही मुलाचे कितीही कमी पर्सेंटेज असले तरी आपण त्याला इंजिनिअरिंगला टाकतो. आपण हा विचार करत नाही की त्याचा एक बेसिक IQ इंजिनिअरिंगचा किंवा डॉक्टर व्हायचा आहे का. तो असेल तरच तो एक चांगला इंजिनियर बनू शकतो. नाहीतर त्याने BSc, BCom, BA हे सगळे विषय त्याला ओपन आहेत, तर तो करू शकतो. पण आज गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे की आज प्रत्येक ठिकाणी 50-50, 60-60 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत. आज लोक तुम्हाला घरी विचारायला येतात की तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायची आहेत का. कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, कॉलेजेसमध्ये भरपूरशा कॉलेजेसमध्ये आज मशीन्स नाही आहे की जिथे इंजिनियर चांगले तयार होतील. आणि आपण या खुशीने आपल्या मुलाला 40-50% असलेल्या मुलांना सुद्धा आपण इंजिनिअरिंगमध्ये घालतो आणि नंतर त्याचा आपल्याला खूप परिणाम त्याला भोगावे लागतात. कारण एक इंजिनिअरिंगचा असा कोर्स आहे की आणि MBBSचा असा कोर्स आहे किंवा प्रोफेशनल जितकेही कोर्सेस आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा बेसिक IQ असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे बेसिक IQ आहे तरच तुम्ही हाय प्रोफेशनल कोर्सेसला जायला पाहिजे. आणि मी पहिलेच क्लिअर केलं की इंजिनियर आणि डॉक्टर झाल्यावरच आपण आयुष्य जगतो असं काहीच नाही आहे. हा बिलकुल हे नाही आहे. कारण असं जर असतं तर आज प्रत्येक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला नोकरी लागली असती. आज सॅलरी तुम्ही बघा की इंजिनिअरिंगची सॅलरी खूप कमी होत आहे आणि जे साधारण मुलं जे ITI करून एक इंडस्ट्रीमध्ये लागत आहे त्यांची सॅलरी वाढत आहे. तर हा जो एक विषमता निर्माण झाली आहे ती याच कारणाने की आज सगळ्या मुलांना गव्हर्नमेंट प्रोत्साहित करते की तुम्ही इंजिनिअरिंगला जा.
पण मला असं वाटतं की आपण एक योग्य पालक म्हणून हा निर्णय घ्यायला पाहिजे की आपण पहिले आपल्या पाल्याची, आपल्या मुलाची IQ टेस्ट करायला पाहिजे. आपल्याला समजतं की हा या पर्सेंटेज लेवलमध्ये हा कुठे फिट होऊ शकतो. कारण आपण त्याला जबरदस्तीचं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन देऊन त्याला आपण फक्त एक नावापुरता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स तयार करणार आहे. आपण एक बेसिक इंजिनियर नाही तयार करू शकत. हा एक खूप मोठा प्रश्न आहे जो आपल्याला प्रत्येकाला हा विचार करण्याचा भाग आहे. आज गव्हर्नमेंट आपल्याला सगळ्या मुलांना स्कॉलरशिप देते. आज इंजिनिअरिंग कॉलेज खूप जास्त आहे, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. आणि बहुजन पालक, बहुतांश लोक जे तालुक्यातून येतात, जे गावखेड्यातून येतात, त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की आपल्या मुलाला कुठल्या कॉलेजमध्ये योग्य कोणतं कॉलेज राहील. आज खूप सारे लोक घरापर्यंत तुमच्या येतात ॲडमिशनसाठी. पण मित्रांनो, प्रत्येक कॉलेजसाठी, प्रत्येक कोर्ससाठी सर्टिफिकेशन आहे जे गव्हर्नमेंट देते आणि त्या गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेशननुसारच कॉलेजचं ग्रेडिंग तयार होतं. आपल्याला ते ग्रेडिंग लक्षात ठेवणं ॲडमिशन वेळेस हे खूप महत्त्वाचं आहे. हे इंजिनिअरिंगसाठी आमच्या MBA ॲक्रिडिटेशन असतं. ज्या कॉलेजमध्ये MBA आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली पाहिजे, असा एक माझा आग्रह आहे सगळ्या लोकांना. कारण ते प्रूफ करतं की तुमच्या कॉलेजमध्ये ते सगळी फॅसिलिटी आहे ज्याच्यामुळे तुम्ही एक चांगला इंजिनियर इथे तयार होऊ शकतो. हा एक अजून एक प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, फक्त धावणं हे मला वाटतं आपल्याला गरजेचं नाही आहे. आपण विचारपूर्वक आपल्या मुलाला धावायला लावलं पाहिजे. कारण त्याची स्पीड जी आहे धावण्याची ती आयुष्यभर कंटिन्युअस राहायला पाहिजे. हा एक अजून एक प्रश्न आहे. म्हणून हे जे पर्टिक्युलर टीनेज वय ग्रुप जे मी बोलत आहे तुमच्याशी, 13 ते 18, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात 16, 17, 18 म्हणजे या वयात आपला स्टुडंट 10वी आणि 12वीला येतो, हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत हा विचार असतो मित्रांनो की मुलगा लहान आहे, तो 12वीला गेल्यावर आपण विचार करूया, त्याच्या अभ्यासाबद्दल सिरियस होऊया. तो 10वीला गेल्यावर आपण विचार करूया की त्याच्या अभ्यासाबद्दल, तेव्हा लोक सिरियस होतात. पण मित्रांनो, मी तेच पहिले तुम्हाला म्हटलं की सगळ्यात निग्लेक्टेड वयोगट आहे 1 ते 10. आपण तिथे जर आपल्या पाल्याचा विचार केला, तिथे त्याच्या ॲटिट्यूडबद्दल विचार केला, तिथे जर त्याला शिक्षणाची गोडी आपण निर्माण करू शकलो, तर हेच विद्यार्थी पुढे जाऊन IIT आणि एम्समध्ये जातात आहे. कारण एकदम कुठलाही फूल एकदम बहरून येत नाही. त्याला प्रत्येक स्टेजमध्ये उत्तम खाद भेटायला पाहिजे, उत्तम शिक्षण भेटायला पाहिजे, तेव्हाच तो विद्यार्थी खूप वेगळा एक्सेल करतो. आता याच्यामध्ये दुसरा अजून एक प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की बहुजन पालकांच्या बद्दल, की बहुजन पालकां जनरली जे आहेत बहुजन पालक, त्यांच्याकडे आपण सगळे जाणतो आहे की पैशाची कमी प्रत्येक वेळेस असते. आणि मी म्हणूनच पहिलेच तुम्हाला एक नमूद करून दिली आहे की क्लासेस कितीही चांगले तुम्ही लावले त्याच्यावर तुमचं एज्युकेशन कधीच डिपेंड करत नाही. तुमची जिद्द असावी पाहिजे, तुमच्या मनात ती जिद्द पाहिजे की मला ते करायचं आहे, विद्यार्थ्याच्या मनात ती जिद्द पाहिजे आणि तुम्ही नेहमी त्याच्यावर प्रोत्साहन त्याला करायला पाहिजे. क्लासेस कुठलेही लावल्याने काहीही फरक होत नाही. त्याच्यामुळे ह्या क्लासेसच्या मागे बिलकुल धावायचं नाही. कुठल्याही प्रकारचे क्लासेस असो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हा अक्षरशः धंदा आहे, हा अक्षरशः बिझनेस आहे. आणि हे बिझनेस करणारे भरपूर लोक प्रत्येकाला घाबरून सोडतात, प्रत्येकाला आश्वासन करतात की आमचे मुलं IITला जातात, आमचे मुलं 12वी नंतर एक्सेस करतात. पण हे साफ खोटं आहे. मी पहिले सांगितलं तुम्हाला, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जा, 10-12% वरती कुठल्या इन्स्टिट्यूटचे मुलं IITत जात नाही. 100 मुलापैकी 10 ते 12च मुलं आज IITला जातात. तुम्ही टॉप इन्स्टिट्यूटच्या गोष्टी करा. याचा अर्थ की ते 12 जे मुलं होते त्यांच्यात ती ओढ होती ज्यांच्यामुळे ते IITला जाऊ शकले. 80 मुलांमध्ये तो IQ नव्हता, त्याच्यामुळे ते जनरलच आपल्या इंजिनिअरिंगमध्ये करणं. दुसरा मी अजून एक तुम्हाला क्लिअर केला होता प्रश्न की जनरल कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणं आणि IITतून इंजिनिअरिंग करणं जरी खूप वेगळं आहे, पण तरी मला असं वाटतं की तुम्ही पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये हा भेद कमी करू शकता. कारण आज प्रायव्हेट कॉलेजचे मुलंसुद्धा, साधारण कॉलेजचे मुलंसुद्धा आज खूप चांगले एक्सेल करत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांवर डिपेंड असतात. आता याच्यानंतरचा एक जो भाग आहे मित्रांनो, तो आहे वयोगट 18 ते वरती. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना खूप तुम्हाला खूप त्याला आपण म्हणू शकतो की आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आपल्याला खूप सजग व्हायला पाहिजे. आपल्याला त्या कॉलेजची मान्यता, या सगळ्या गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहावं लागते. आणि सोबतच
प्रत्येकदा कुठल्याही कॉलेजची इन्फॉर्मेशन काढत असताना त्याचे विद्यार्थ्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सिनियर विद्यार्थ्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो जो विद्यार्थी तुम्हाला गाईड करू शकतो तो तसा कोणीच तुम्हाला गाईड करणार नाही त्या पर्टिक्युलर कॉलेजबद्दल वगैरे. तर आता हा जो एक पर्टिक्युलर आणि मला असं वाटतं की कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर कराल ही अपेक्षा आहे. आज हे खूप काळाचं गरज आहे. सोबतच आता आपण तिसऱ्या वयोगटाकडे जाऊया, जे वयोगट आहे कॉलेजमध्ये गेलेले 18 वर्षपेक्षा मोठे असणारे जे मुलं आहेत जे कॉलेजला जातात आहे. आणि हे ते विद्यार्थी आहेत. बहुतांश आपण विचार करतो की कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्येक मुलाला आम्ही विचारतो की आज पहिला दिवस असताना जेव्हा आम्ही मुलांना विचारतो की तुमचे ड्रीम्स काय होते, तर मुलं नेहमी म्हणतात की सर मी हे कॉलेज एक्सपेक्ट नव्हतं केलं, मी याच्यावरचंच कॉलेज एक्सपेक्ट केलं होतं. म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की प्रत्येक मुलगा जेव्हा 12वीला येतो तेव्हा त्याचे ड्रीम्स खूप हाय असतात आणि ते वस्तुस्थिती त्याला नंतर कळते आणि मग त्याला समजतं की आपण कुठे आलेलो आहेत. आता कॉलेजमध्ये आपली ॲडमिशन झालेली आहेत आणि आज इतके साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम अवेलेबल आहेत की आज बहुजन लोकांना कुठेही शिक्षणामध्ये अडथळा कुठेच निर्माण होत नाही. हे म्हणणं खूप अक्षरशः चुकीचं आहे की आज आपल्याकडे पैसा नाही आहे तर आपण शिक्षण घेऊ शकत नाही. मित्रांनो, मी 15 वर्षापासून अध्यापनाचं काम करतोय. माझ्याकडे खूप ए क्लास कॉन्व्हेंटचे मुलं पण येतात आणि सोबतच खूप गरीब असलेले बहुजन पालकांचे मुलंसुद्धा माझे विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा कालांतराने मी नेहमी हा अभ्यास केलेला आहे की जो मुलगा गाव खेड्यातून येतो, गरीब घरून येतो, त्याला शिक्षणाची जास्त जिद्द असते, त्याला जास्त चिकाटी असते, जितके आज शहरातील मुलांना राहत नाही, असं माझं पर्सनल मत आहे. म्हणून कुठेही अभ्यास करताना किंवा शिक्षण घेत असताना आपल्याला पैशाची चणचण होते म्हणून शिक्षण अर्धवट राहू शकते, हे असं कधीच होत नाही. गव्हर्नमेंटनी बहुजन लोकांसाठी खूप स्कॉलरशिपची स्कीम आहेत. तुमच्याकडे राहायसाठी चोखामेळा हॉस्टेल्स आहेत जिथे तुम्हाला एकही पैसा लागत नाही आणि ॲडमिशन्स भेटतात आहे. प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात असे हॉस्टेल आहे ज्याच्यामध्ये मुलं राहत आहेत, माझे विद्यार्थी राहत आहेत आणि शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे पैसा हा 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 न्यूनगंड आहे. हा विचार करण्याचा प्रश्नच नाही आहे. प्रश्न आहे फक्त तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही जितका चांगला परफॉर्मन्स करता 12वीमध्ये, जितकं चांगले मार्क्स तुम्ही घेता एंट्रन्स एक्झाममध्ये, तितकं छान तुम्हाला कॉलेज भेटतं. जितकं छान तुम्हाला कॉलेज भेटतं तितकं तुमचे प्लेसमेंट फॅसिलिटी, नोकरी लागायची फॅसिलिटी तितकी तुम्हाला ओपन होतं, तितके तुम्ही छान इंजिनियर होता आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातात. आता हे एक आहे की आपल्याला आपल्या मनासोक्त कॉलेज भेटलं नाही, आपण IITला गेलो नाही, आपण IITचा खूप अभ्यास केला होता, आपल्याला MBBS करायचं होतं पण पालकांनी इंजिनिअरिंगला टाकलं, आपल्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं पण पालकांनी जबरदस्ती इंजिनिअरिंगला टाकलं, आपल्याला BComमध्ये इंटरेस्टेड होता पण आपल्याला नाही ते करता आलं. मला असं वाटतं याच्याबद्दल आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं मित्रांनो 20-25 वर्षापूर्वीचा वेळ होता जेव्हा इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्सेसला खूपच जास्त फेड होता. म्हणजे आपण त्याच्या व्यतिरिक्त मुलांचं काही शिक्षण होईल हा विचारच करत नव्हतो. पण आज आपल्याला जॉब ओरिएंटेड कोर्सेस पाहिजे. आज आपल्याला असं वाटतं की आपण जे काही 4-5 वर्ष शिकतो आहे कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे, त्याचा आपल्याला जॉब ओरिएंटेड कोर्स व्हायला पाहिजे. कारण आपल्याला फक्त ग्रॅज्युएट्स नाही व्हायचं आहे, आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे. आपल्याला थेट जॉब मिळेल, आपण आपल्या आयुष्यात त्या जॉबचे आपण जे शिकलो आहे त्याचा आपण आपल्या जीवनात प्रत्यय आणू शकतो, ह्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणूनच इंजिनिअरिंग आणि मेडिकलच हे एक फायनल डेस्टिनेशन असू शकत नाही विद्यार्थ्यांमध्ये. मला असं वाटतं की खूप सारे कोर्सेसेस आहे. तुम्ही फार्मसीमध्ये IIT सारखे कॉलेज आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आहेत. तुम्ही जर टुरिझममध्ये इंटरेस्टेड आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम आहेत. तुम्ही लॉमध्ये इंटरेस्टेड आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लॉ आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी शिकत आहेत. आणि ह्या तेवढ्याच दर्जेच्या गव्हर्नमेंटच्या असलेल्या संस्था आहेत की ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं तितक्याच दर्जेचं एज्युकेशन तुम्हाला देण्यात येतं. तर म्हणून आज विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट पाहून आज पालकांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे. ही एक वस्तुस्थिती आहे की त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असायला पाहिजे, कारण इंटरेस्ट असल्याशिवाय मला नाही वाटत की विद्यार्थी त्या गोष्टीसाठी न्याय करू शकेल. आणि आता खूप सारे असे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की आज आपण आपलं कुठलंही एक
जबरदस्ती आपण आज विद्यार्थ्यांसोबत करू शकतो की तुला हेच व्हायचं आहे, तुला असंच करावं लागेल, हे मला नाही वाटत की हे योग्य होईल. दुसरा एक अजून एक आहे याच्यामध्ये की आपल्याला फॉर एक्झाम्पल आता मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक असल्यामुळे मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला ब्रांच सिलेक्शन हे खूप एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतं. कारण मुलांना पहिले तितकं कल्पना नसते. जसं फॉर एक्झाम्पल खूप सारे मुलं असतात ज्यांना ऑटोमोबाईल खूप आवडते, गाडी चालवायला आवडते, गाडीबद्दल बोलायला आवडते, म्हणून आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच घ्यायची. हे असं मला नाही वाटत की फक्त एक वरवरच्या नॉलेजमुळे आपण कुठली एक ब्रांच सिलेक्ट करतो. हे थोडंसं आपण विचार करायला पाहिजे. तसंच सगळ्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर मला असं वाटतं पालकांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जे पालक शिकलेले आहेत त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी याबद्दल मुलांसोबत एक संभाषण कम्युनिकेशन नेहमी करत राहायचं आणि त्यातून त्यांचा कल काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. कारण आज कित्येक इंजिनियरपेक्षा एक चित्रकार सुद्धा खूप जास्त सक्सेसफुल असू शकतो. आज आपल्याकडे भरपूर असे ॲव्हेन्यूज आहे. आज आपले सगळे मुलं खूप साऱ्या ॲव्हेन्यूजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले आहेत. तर ही एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आणखीन एक मुद्दा मी सांगतो मित्रांनो की वेस्टर्न कंट्रीज आणि आपल्या कंट्रीमध्ये असणारा एक खूप मोलाचा फरक याच्याबद्दल मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. 2015 साली मी अमेरिकेला होतो आणि आपण सगळे जाणता की अमेरिकेमध्ये एक व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये सफाई कर्मचारी जो असतो तो सुद्धा एक घर आणि कार मेंटेन करतो. एक इंडस्ट्रीमध्ये काम करणारा वर्कर जो असतो तो सुद्धा एक चांगलं जीवन पाश्चात्य देशामध्ये तो जगतो आहे. आणि याचं कारण हे असं आहे की आपल्याला माहिती आहे की आता सगळ्यात जास्त कामगारांची कमी आपल्या देशात पुढे 10-20 वर्षात होणार आहे. हे खूप एक वस्तुस्थिती आहे. आज आपण सर्व्हिस इंडस्ट्रीकडे सगळ्यात जास्त चालू आहे. म्हणजे आज जर आपण पहिले पाहू की ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर हे दोन प्रकारचे नोकऱ्या असतात जगामध्ये. की ब्लू कॉलरमध्ये म्हणजे श्रम करणारे लोक आणि व्हाईट कॉलर म्हणजे एक ऑटोमेटेशन मध्ये काम करणारे लोक. फॉर एक्झाम्पल बँकेत काम करणारे लोक, सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक, हे व्हाईट कॉलर की ज्यांना श्रम करायची गरज पडत नाही. तर असं एक दोन दोन याच्यामध्ये विभाजलं गेलं आहे. आणि पहिले असं होतं की व्हाईट कॉलर जॉबसाठी तुम्हाला शिक्षण खूप महत्त्वाचं होतं. म्हणून जे इंजिनिअरिंग लेवलचे जे लोक होते ते व्हाईट कॉलर जॉब्स असणारे असं आपण त्यांचा विचार करायचो. आणि श्रम करणारे जे ITI करायचे ते लोक ब्लू कॉलर जॉब म्हणून आपण त्यांना धरायचो. पण ही जी एक फरक होता ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलरमध्ये, हा फरक मुख्यतः पाश्चात्य देशामध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये कमी होताना दिसत आहे. याचं कारण असं की तिथे पण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स खूप होत आहे पण तिथे ITI कमी होऊन राहिले. आज आपण विचार करतो की आज आपल्या देशाची परिस्थिती त्याच धर्तीवर चालू आहे की आपल्याकडे BScला ॲडमिशन भेटणं सोपं कठीण आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटणं कठीण झालेलं आहे. ITIला गव्हर्नमेंट ITIला ॲडमिशन भेटणं कठीण आहे पण डिप्लोमाला ॲडमिशन भेटणं सोपी झालेलं आहे. तर हे खूप तफावत एक निर्माण झाला आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये. पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की हे जे तफावत ॲटलिस्ट जे आपण सॅलरीमध्ये म्हणतो की जे लोक वर्करचं काम करतात इंडस्ट्रीमध्ये आणि इंजिनिअरिंगचं काम करतात, ही तफावत हळूहळू खूप कमी होणार आहे. मी असं नाही म्हणू शकत की ही एकदम नष्ट होईल पण ही कमी होत चाललेली आहे. आणि इथे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की जिथे आपला IQ नाही, आपण जे कोर्स आपल्याला इतकं आपल्याला IQ नाही, आपण त्या कोर्स करताना आपण त्याला न्याय देऊ शकत नाही, आपण इंजिनिअरिंगचं स्किल सेट नसताना आपण फक्त इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणून झालेलो आहेत, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मुलांनी श्रम हे करून त्यांनी ITI केलेलं बरं आहे पहिलेच आणि त्यांनी इंडस्ट्रीला जॉईन करणं खूप जास्त सोयीस्कर आहे. आज वर्कर हा जो एंट्री भाग आहे ना, हा खूप जास्त आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि पाश्चात्य देशात जे घडत आहे तेच 20-25 वर्ष 50 वर्षांनी आपल्या देशात घडणार आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये साधा सफाई कर्मचारी सुद्धा एक चांगली BMWची कार मेंटेन करतो कारण त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे, त्याला वर्करला त्याच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे आणि ते श्रमचं जॉब आहे. तर म्हणून श्रम करताना, फिजिकल इफर्ट करताना आपण कधीही हा विचार नाही करायला पाहिजे की हे याच्यामध्ये खूप जास्त श्रम असतात म्हणून मी हे करणार नाही. वर्करचा जॉब आपल्याला लाजिरवाणा वाटण्यासारखं काही कारण नाही. कारण आज तुम्ही पहा, आज जनरलमध्ये पहा की आज आपल्याला आपल्या घरी जरी काम करताना जर आपल्याला मजुरी करणारे लोक असतील
ज्या हिशोबाने त्यांची सॅलरी वाढत आहे त्या हिशोबाने आज इंजिनियर लोकांची सॅलरीसुद्धा वाढत नाही आहे. त्याच्यामुळे शिक्षण जर तुम्हाला आवडीचं आहे, तुम्हाला घेणं शक्य आहे, तुम्हाला खरंच खूप आवड आहे त्या गोष्टीची, तो एक बेसिक IQ तुमच्यामध्ये आहे, तुम्ही तो घेतलाच पाहिजे. प्रत्येकाने तो घेतलाच पाहिजे. पण जर आपण कुठल्या कारणाने घेऊ शकत नाही आहे तर आपल्याला न्यूनगंड बाळगायची काहीही गरज नाही आहे. कारण ही जी तफावत आहे ही हळूहळू आपल्या देशात सुद्धा कमी होत जाणार आहे. पुढे पुढे आपणही पाश्चात्य देशाच्या धर्तीवरच चाललेलो आहे. हे महत्त्वाचं आहे, इथे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना खरंच शिक्षणाचा ध्यास घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी काहीही इम्पॉसिबल नाही आहे. बाबासाहेबांमुळे आपल्याला सगळ्यांना, बाबासाहेबांच्या घटनेमुळे आपल्याला सगळ्यांना हा अधिकार आहे की आपण योग्य शिक्षण घेऊ शकतो. आपल्याला शिक्षणासाठी कुठलाही बॅरियर असा बिलकुल येत नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे हे म्हणणं खूप चुकीचं आहे की आपल्याजवळ पैसा नाही आहे म्हणून आपला मुलगा IITला जाऊ शकत नाही. हे म्हणणं सपशेल चुकीचं आहे. याच्यात कधीच हिंमत हारायची गरज नाही आहे. खूप सारे गव्हर्नमेंटल स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पाल्यांना 100% स्कॉलरशिप भेटते की ज्याच्यामुळे तो कुठल्याही कॉलेजला इथे ॲडमिशन घेऊ शकतो. हे फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे शक्य झालेलं आहे बहुजन पालकांसाठी आणि बहुजनच्या विद्यार्थ्यांसाठी. आता शेवटचा एक टप्पा घेऊ. त्यानंतर काही प्रश्न आलेले आहेत मला, मी त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करील. शेवटचा टप्पा तो आहे जे बहुजनांमध्ये खूप ज्याचं प्रमाण आहे आणि तो टप्पा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे मुलं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज कॉम्पिटिशन एक्झामिनेशन जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटची सर्व्हिसेसला घेतो, त्याच्यामध्ये UPSC प्रमुख आहे, त्याच्यानंतर आपली MPSC आहे, खूप सारे तुमचे सेंट्रल लेवलचे एक्झाम्स आहेत, बँक्स आहेत, या सगळ्या एक्झाम्स जे आहेत ते यामध्ये येतात. आणि एक आपल्या समाजाचा एक खूप मोठा टक्का, एक खूप मोठं पर्सेंटेज ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्पर्धे परीक्षेची तयारी करताना आपल्याला दिसते समाजामध्ये. बाबासाहेबांनी म्हटलंच होतं की आपण शासनकर्ती जमात बनली पाहिजे आणि हे खूप खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला खरंच शासनकर्ती जमात आपण आपले खूप लोक आज गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये आहेत. आणि कितीही म्हटलं तर बहुजनांचा पहिला कल हा गव्हर्नमेंट सर्व्हिस हा 70 वर्षापूर्वीचा सुद्धा आजही त्या गोष्टीवर आपण आज ठाम आहे की आजही आज आपल्या पाल्यांना, आज आपल्या वार्डला, आज आपल्या मुलांना आपण स्पर्धे परीक्षेसाठी खूप जास्त इंटरेस्टेड असतो. आणि कारण त्याचे आपले आपले बेनिफिट आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसचे आपले बेनिफिट आहेत. यामुळे आपण नेहमी तो प्रयत्न करतो की आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. मित्रांनो, इथे मला फक्त काही मुद्दे मांडायचे आहे की ज्याच्यामुळे थोडंसं ही गोष्ट क्लिअर होईल. पहिली तर हे आहे की मुलांना, जे मुलं आज मी पाहतोय की माझे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग झालेले किंवा इवन MBBS झालेले मुलं, आज मी बघतो की प्रत्येक कुठल्याही वर्षाचे तुम्ही मुलं स्टुडंट्स घ्याल तुम्हाला माहिती पडेल की जवळपास 60 ते 70% मुलं जे आहेत ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. म्हणजे त्यांची संख्या हजारो लाखोंमध्ये आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आणि ते का करतात? कारण त्याचे आपले ॲडव्हान्टेज आहेत, सरकारी नोकरीचे आपापले ॲडव्हान्टेज आहेत. पण मला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरला भिवून सरकारी नोकऱ्यांकडे वळायची गरज नाही आहे. कारण आज तुम्हाला तुमच्या माहितीकरता सांगतो की जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आपल्या घटना तयार झाली तेव्हा 100च्या वरती अशा गोष्टी होत्या, अशा नोकऱ्या होत्या, अशा संधी होत्या, असे कारखाने होते जे गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये होते. म्हणजे जे फक्त गव्हर्नमेंटचाच त्याच्यावर कंट्रोल होता. असे 100-110च्या वरती सब्जेक्ट्स होते जे स्टेट आणि सेंट्रलमध्ये लागू होते. आणि मागील 70 वर्षात बदल काय झाला आहे की त्याच्यात फक्त 3 ते 4 असे वस्तू, असे थिंग्स, असे संधी, अशा नोकऱ्या किंवा असं सेक्टर गव्हर्नमेंटने आपल्याकडे ठेवलं आहे. बाकी सगळं काही प्रायव्हेटाईज झालेलं आहे. आज सगळीकडे प्रायव्हेटाईज झालेलं आहे. म्हणजे 95% ऑफ जे सेक्टर्स आहेत ते प्रायव्हेटाईज झालेले आहेत. म्हणजे 70 वर्षापूर्वी जेव्हा हे आपण आपल्या घटनेकडे पाहतो तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये खूप तफावत झालेली आहे.
पहिले सगळं गव्हर्नमेंट अंडरटेकिंग होतं, 70 वर्षानंतर 95% प्रायव्हेटाईज सेक्टरमध्ये गेलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये मग आता 5% फक्त गव्हर्नमेंट सेक्टर उरलं आहे, ज्याच्यामध्ये आपले 70 ते 80% विद्यार्थी ज्याची तयारी करतात. म्हणजे मित्रांनो 5% सेक्टर गव्हर्नमेंटचं आणि त्याच्यासाठी तयारी करणारे 70 ते 80% बहुजन विद्यार्थी. म्हणजे त्या 80% जी ते लोक तयारी करतायत गव्हर्नमेंट सर्व्हिसेसची, त्याच्यातले फक्त 5 की 10%च जागा गव्हर्नमेंटच्या अवेलेबल आहे. म्हणजे 70% जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला जात आहे, त्यातले फक्त 10% मुलं गव्हर्नमेंट सेक्टरला जाऊ शकतात. बाकीचे 60% मुलांना प्रायव्हेटमध्ये नोकरी पाहणं गरजेचं आहे. हे एक खूप वस्तुस्थिती आहे ज्याला आपण खूप निग्लेक्ट करतो. नेहमी तुम्ही पहा की जेव्हा पण आपण एखाद्या संमेलनाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, जिथे UPSCचे विद्यार्थ्यांचा सत्कार असतो, हॉल खचाखच भरलेला असतो, हजारोच्या संख्येने मुलं येतात त्याला ऐकायला, जे मुलं UPSC पास झाले आहेत. UPSC सगळ्यात कठीण परीक्षा आहे या जगातली. हे मान्य झालेलं आहे की UPSC ऑफ इंडिया ही एक्झामिनेशन जगातली सगळ्यात कठीण एक्झाम आहे. तिथे पास करणाऱ्या लोकांना ऐकायला जातो आणि त्याचा आपण ध्यास घेतो की आपणही त्यांच्यासारखे व्हावे. हे सगळ्यांना बोलणं खूप चांगलं आहे, आपणही त्यांच्यासारखे व्हावे. पण तुम्हाला मी सांगतो की त्या 10,000 मुलं जे एका मुलाला ऐकायला जातात, त्या 10,000 मुलांपैकी किती मुलं हे सक्सेसफुल होऊ शकतात UPSCमध्ये, हा एक खरंच विचार करण्यालायक गोष्ट आहे. म्हणजे आज 70% मधून फक्त 10 ते 15% जागा गव्हर्नमेंटकडे अवेलेबल आहे, गव्हर्नमेंट नोकऱ्यांकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यासाठी आमचे 70% विद्यार्थी त्या तयारीला लागलेले आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आपण प्रायव्हेट सेक्टरचा स्वीकार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपल्याला हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्येही लाईफ आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्येही आपण जाऊ शकतो. एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट एका कंपनीमध्ये इंजिनियर होणं हे जास्त चांगलं आहे की त्यांनी रेल्वेमध्ये जाऊन ग्रुप डीची एक्झाम पास करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. याचा विचार आपल्याला करावा लागेल मित्रांनो. फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे म्हणून एक इंजिनियर मुलगा, पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा आज रेल्वेमध्ये ग्रुप डी जॉईन करतो, आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ग्रुप डीची परीक्षा पास करून नोकरी करायचा प्रयत्न करतो. मला वाटतं हे थांबायला पाहिजे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आपण कुठेतरी आपल्या समाजाने हे एक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्यालाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे, आपल्यालाही प्रायव्हेट सेक्टरची तयारी करायची आहे. आणि प्रायव्हेट सेक्टर 95% आहे आपल्या इंडियामध्ये. आणि पूर्ण वर्ल्ड जर आपण पकडू तर प्रायव्हेट सेक्टरच आहे प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे नोकऱ्या खूप अवेलेबल आहेत आपल्याकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पण ते आपल्याला करायच्या आहेत, आपल्याला त्याची आवड निर्माण व्हायची आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हे मी सांगू इच्छितो. गव्हर्नमेंट सर्व्हिस खूप छान आहे, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही. पण मला हे म्हणायचं आहे, आकडेवारीनुसार मी सांगू शकतो की फक्त 10% मुलांना ती भेटू शकते, 70% मुलं ती तयारी करत आहे, 60% मुलांना ती भेटणार नाही. म्हणून आपल्याला दुसरे पर्याय शोधणं खूप गरजेचे आहे. आज बहुजनांचे मुलं स्वतःचा व्यवसाय सुरू करायला घाबरतात. एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट नावाची वस्तू आपल्या मुलांमध्ये तितकं डेव्हलपमेंट नाही आहे. आज आपण त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही आहे की आपल्या मुलांना एंटरप्रेनर व्हायला पाहिजे. छोटा बिझनेस असो की मोठा कारखाना असो किंवा लहान कारखाना, कुठलाही बिझनेस असो, आपल्याला तो सुरू करायला पाहिजे. आपल्या मुलांनी हॉटेलिंग सुरू करायला पाहिजे, आपल्या मुलांनी ट्रॅव्हल कंपनी सुरू करायला पाहिजे, आपल्या मुलांनी इलेक्ट्रिशियनची कंपनी सुरू करायला पाहिजे, आपल्या मुलांनी ॲप्स बनवायला पाहिजे, आपल्या मुलांनी सगळं ते केलं पाहिजे जे आज ज्याची काळाची गरज आहे. मित्रांनो, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला आपला पाय रोवणं खूप गरजेचं आहे. आणि ती एक खूप नितांत गरज आज काळाची आहे. कारण सरकार ज्याप्रमाणे डिसइन्व्हेस्टमेंट करत आहे, ज्याप्रमाणे प्रायव्हेटायझेशनचा घाट सुरू आहे, ज्याप्रमाणे 95% सेक्टर हे प्रायव्हेटाईज झालेलं आहे, त्याचप्रमाणे आज आपल्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने, आपल्या एज्युकेशनच्या हिशोबाने आपण फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसवर डिपेंड राहू शकत नाही. आपल्याला प्रायव्हेट सेक्टरकडे वळणं खूप गरजेचं आहे. आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला प्रायव्हेट कंपनी जॉईन करणं खूप गरजेचं आहे. आपण इंजिनिअरिंग करत असताना, आपण खूप हाय क्वालिफाईड एज्युकेशन घेत असताना आपण कधीही ग्रुप डीच्या सर्व्हिसेसला ॲक्सेप्ट करायला नाही पाहिजे. बाहेर खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे, आपण ते ग्रास्प करायला पाहिजे. मला एक दोन प्रश्न मला असे विचारले आहेत की
आपलं एज्युकेशन सिस्टीममध्ये वेस्टर्न एज्युकेशन आणि आपल्या एज्युकेशनमध्ये आपण कोणाला आपण वाव देऊ, कोणाला आपण म्हणू की ही एज्युकेशन सिस्टीम चांगली आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की अमेरिकेमध्ये मुलांना जो मी सांगितलं की बुद्धांनी जे 2 प्रिन्सिपल सांगितले होते, एक हॉनेस्टी आणि एक क्वेश्चन विचारायची, म्हणजे प्रश्न विचारायची जी म्हणजे सगळ्यात जास्त जी गरज आहे मुलांना, लहान मुलं जी प्रश्न विचारायची त्यांच्यात जी निर्माण आपण करू शकतो, ते सगळ्यात जास्त वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीममध्ये आहे. एज्युकेशन सिस्टीम वेस्टर्नमध्ये मुलांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं दिले जातात. त्यांचं जे पद्धत आहे त्यांना खूप इंडिपेंडंट वेनी त्यांना शिकवलं जाते. त्यांना खूप इंडिपेंडंट विचार ते करू शकतात. म्हणून वेस्टर्न इंडस्ट्रीमध्ये एक 10-15 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही विचाराल, तुम्ही त्याच्याशी बोलाल, तर तुम्हाला त्याचं खूप जास्त इंडिपेंडन्स दिसते ॲज कम्पेअर टू आमच्या आमच्या देशामध्ये. पण हाच इंडिपेंडन्स जो वेस्टर्न मुलांकडे आहे, तो त्यांना खूप लवकर काय म्हणतात त्याला, लवकर जॉब घ्यायला किंवा लवकर लाईफमध्ये सेटल व्हायला प्रेरित करतो. आणि म्हणून वेस्टर्नमध्ये मुलं 18-19च्या वरती नोकरी करायच्या मागे लागतात, शिक्षण घेण्याच्या मागे लागत नाही. आणि म्हणून आज अमेरिकेमध्ये बघा, आज जे उच्च शिक्षण घेणारे मुलं आहेत त्याच्यात 70% मुलं हे आपल्या इंडियाची आहेत. ही एक परिस्थिती आहे मित्रांनो. म्हणजे दोन्ही एज्युकेशन सिस्टीममध्ये काही ना काही फ्लॉ आहेत. आपण हे म्हणू शकत नाही की वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीम आपल्या आपल्या देशाच्या एज्युकेशन सिस्टीमपेक्षा जास्त चांगली वगैरे आहे. आणि हेच असंच म्हणायचं आहे. आणि पुढे मी एक अजून सांगायचा प्रयत्न करतो की आपण बघतो आहे की मुलांना आपण खूप एक पालक म्हणून एक त्रास घेऊन घेतो की आपला मुलगा कुठल्या शाळेत शिकायला पाहिजे, इथून आपलं टेन्शन सुरू होतं. आपला खूप प्रयत्न असतो, आज आपण बहुजन पालक पण सधन झालेले आहोत, आज आपला खूप प्रयत्न असतो की आपल्या मुलांनी अमक्याच शाळेत शिकायला पाहिजे, टॉपमोस्ट शाळेत शिकायला पाहिजे, हा आपला खूप आग्रह असतो. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मित्रांनो, तुम्ही UPSC, पहिलेच मी तुम्हाला नमूद केलं की सगळ्यात कठीण एक्झाम आहे मध्ये येते वर्ल्डमध्ये. UPSC पास करणाऱ्या मुलांचं कधी तुम्ही बायोडेटा वाचा. तुम्हाला असं वाटतं किती पर्सेंटेज आहे UPSC आणि MPSC पास करणारे ज्यांनी टॉपमोस्ट शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे? आपल्याला वाचावं लागेल, आपल्याला समजावं लागेल ह्या गोष्टी की शाळा, क्लासेस, कोचिंग क्लासेस या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या जरी असतील पण त्या फायनलाइज नाही आहे. आताच नुकताच MPSCचा रिझल्ट लागला. खूप अक्षरशः गरीब घरचे मुलं आज डेप्टी कलेक्टर झालेले पाहिलेत मी. ते कुठल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत. आज खूप असे कितीतरी लोकांचे नावं मी घेऊ शकतो की जे कलेक्टर आहेत आणि खूप चांगले काम करतात, खूप चांगले चांगले काम करतात सगळे लोक. त्यांचं तुम्ही एज्युकेशन बघा. कोणीही खूप खूप मोठ्या शाळेत शिकून कलेक्टर, डेप्टी कलेक्टर या सगळ्या गोष्टी, म्हणजे मला नाही वाटत की ते तुम्हाला कुठेतरी तुमच्या मुलाला थांबू शकतात म्हणून. मुलगा कुठल्या शाळेत शिक्षण घेतोय, मुलगा कुठल्या इन्स्टिट्यूटला जातोय, या सगळ्या गोष्टी नंतर येतात. मुलगा पहिले येतो, विद्यार्थी हा पहिले येतो. विद्यार्थ्याचं स्वतःबद्दलचं मत, स्वतः करत असलेली मेहनत हे सर्वप्रथम येते. तो कुठल्या शाळेत जातो, तो कुठल्या क्लासेसला जातो, हे नंतरच्या गोष्टी आहेत. आणि क्लासेसमुळे कधीच विद्यार्थी घडत नाही असा माझा तरी समज आहे. हा विद्यार्थ्यांच्या आतमध्ये असेल तरच तो बाहेर येतो. ज्या विद्यार्थ्यांमध्ये आतमध्ये नाही, तुम्ही बाहेरून तो टाकू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून पालकांना अजून एक मला सांगायची इच्छा होते की वेळ संपत आलेला, एक शेवटचे 2-3 मिनटं मी घेईल आहे. तुमचे काही प्रश्न असल्यास, कसल्याही बाबतीत प्रश्न असल्यास तुम्ही मला फेसबुक रिक्वेस्ट टाकू शकता. मला माझ्या फेसबुक मेसेंजर लाईटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. बोलण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येक वयोगटामध्ये आपण 1-1 तासाचं संभाषण करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. प्रत्येक वयोगट हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपण नेहमी मुलगा 10वीत आणि 12वीत आल्यावरच चिंता करायला सुरुवात करतो, पण त्याचं 1 ते 10 वयोगट हे सगळ्यात महत्त्वाचं, त्याचा विद्यार्थी म्हणून पुढच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वाचं वयोगट आहे, हे विसरता कामा नाही. भरपूर एक 2008ला एक पिक्चर आला होता इंग्लिशमध्ये, त्याचं नाव होतं यस मॅन. मला वाटतं जिम कॅरी तुम्हा सगळ्यांच्या परिचित अभिनेता आहे, हास्य अभिनेता अमेरिकेचा. त्यांनी या चित्रपटात काम केलं होतं आणि या चित्रपटामध्ये सांगितलं होतं की तो खूप निराश असतो आपल्या जीवनामध्ये आणि त्याला एक गुरु भेटतो आणि तो गुरु त्याला म्हणतो की तू कुठल्याही गोष्टीला नाही म्हणू नको.
तू फक्त कुठल्याही गोष्टीला यस म्हण. की तुझ्या जीवनात कोणी काही तुला मागितलं, काही विचारलं तर तू फक्त यस म्हणत राहा. आणि तेच तू नो हा शब्द कधीच वापरायचा नाही. आणि ते शब्द वापरत राहतो. ते शब्द वापरल्यामुळे त्याच्या जीवनात खूप प्रगती होते आणि खूप त्याचं चांगलं होतं. पिक्चर पाहण्यासारखा आहे. पण मला असं वाटतं मित्रांनो की कुठेतरी आपण यस मॅन लहान मुलांसोबत नाही करू शकत. आपल्याला कुठेतरी नो मॅन होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला मुलांना आपल्याला हे म्हणणं खूप गरजेचं आहे की त्यांच्या काय महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि कुठे त्यांना नाही म्हणणं हे आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आज लहान मुलगा वयोगट 1 ते 10 या वयोगटातील मुलांना नाही शिकवणं किंवा हे नाही होणं, हे नाही होऊ शकत, हे तुला नाही भेटणार, या गोष्टी खूप शक्य नाही आहे. प्रत्येक गोष्ट तुला भेटू शकत नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावं लागते. या गोष्टी शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं पहिला वयोगट जर प्रत्येक बहुजन पालकांनी जर खूप सिरियसली घेतला